नमस्कार मैत्रिणींनो, आज करायची आपल्याला मटणाची भाजी. त्यासाठी 250 ग्राम मटण घेतले, ते स्वच्छतून पाण्यात ठेवेल. त्यासाठी वाटण तयार करून घेतलेले आहे. पिवळं शिजवण्यासाठी खोबरं, आलं, लसूण आणि मिरच्या आणि कोथिंबीर, कांदा त्याला टाकेल. पा मस्त कांदा फ्राय झाला आहे. त्याच्यात जिरं, हिंग हे टाकून घेतलेले. आता आपल्याला मटण टाकून घ्यायचं आहे. चला मटण टाकून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं पिवळं. मटण टाकलं, त्याच्यात पिवळं वाटण, त्याच्यात हळद, चवीनुसार मीठ हे हलवून घेऊ. आता याच्यात टाकू आपण गरम पाणी. एका साईडला गरम पाणी केलं होतं, पिवळ्याला शिजायला गरम पाणी. किती छान मस्त कलर आला आहे. आता शिट्ट्या करून घेऊ, झाकण लावून घेऊ. चला आता मस्त शिट्ट्या काढून घेऊ. भाजीसाठी काळा मसाला तयार करू राहिली. त्यासाठी एक कांदा भाजून घेतला, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 5-6 लसणाच्या कांदे घेतलेले, कोथिंबीर घेतली, खोबरं घेतलं. आता मसाला तळून घेऊ. चला कुकरची शिट्टी झाली, कुकर साईडला उतरून ठेवला. चला मसाला तळून घेऊ. तेल टाकून घेतलं आहे, त्याच्यात कांदा तळून घेऊ. मसाला तळायला हळद, त्यात टाकू खोबरं, आलं, लसूण. खोबरं काळं करून किसून घेतलं. तर मसाला तळला गेला, एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मसाला प्लेटमध्ये काढून झाला, गार झाला, मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ. कुकर उघडला, भाजी गार झाली. पा मस्त आपली भाजी पिवळी शिजून झाली. आता चला फोडणी देऊ भाजीला. ती भाजी साईडला ठेवू. मसाला वाटून डिशमध्ये काढून घेतला होता. चला आता भाजी टाकून घेऊ. कढई तापत ठेवली, त्याच्यात तेल, हळद, मसाला, मसाला आपला मस्त फ्राय झाला. त्याच्यात आपल्याला काळा मसाला टाकून घेऊ, म्हणजे फ्राय करून घेऊ. मसाला मस्त तळायला त्याच्यात आपल्याला हे मटण टाकून घेऊ. चवीनुसार मीठ, आधी ते मीठ टाकले. चला आता रशी मस्त उकळून घेऊ. आपली छान भाजी उकळली गेली. हे पहा कलर किती सुंदर आहे. चला आता एका प्लेटमध्ये भाजी काढून घेऊ. चला तर मैत्रिणी, आपली मस्त छान मटणाची भाजी तयार झाली. ताटं तयार केलं, सगळ्यांनी गरम गरम जेवण करायला. चला रेसिपी आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही बी नक्की मटणाची भाजी ह्या पद्धतीने करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. सगळ्यांना बाय बाय.